नमस्कार मित्रांनो, आज एक खास दिवस आहे. कामाच्या निमित्ताने पुण्याला जायचा प्लॅन होता आणि चिंटूला डॅडू आणि दादाची खूप आठवण येत होती. म्हणून आम्ही निघालो आहे पुण्याला. आणि हो, चिंटूने डॅडूसाठी एक गिफ्टही घेतलं आहे. चला तर मग पाहूया या सफरीत काय काय घडतं आहे ते. सकाळी लवकर उठल्यामुळे चिंटूला खूप झोप येत होती आणि त्यामुळे तो चिडचिड करत होता. मग काय, बाबांनी त्याला गाणी बोलून झोपवले. बाबांच्या आवाजातलं गाणं ऐकून चिंटूला कधी झोप लागली ते कळलंच नाही. झूला झुलाए मेरी निंदिया तोहे मिल जाए मैं जागू तू सो जाए मैं जागू तू सो जाए ओ. चिंटूला झोप लागल्यामुळे आता सगळं शांत झालं होतं आणि आम्ही लोणावळा मार्गे प्रवास करत होतो. लोणावळा म्हणजे निसर्गप्रेमींसाठी स्वर्गच आहे. इथलं सुंदर वातावरण, हिरवीगार डोंगररांग आणि वाहणारे पाण्याचे धबधबे पाहून मन प्रसन्न होतं. हा प्रवास अगदी मंत्रमुग्ध करणारा होता. प्रत्येक वळणावर काहीतरी नवीन दिसत होतं. इथल्या निसर्गाच्या कुशीत हरवून जाण्याचा आनंदच काही वेगळा होता. प्रवास करून सर्वांनाच खूप भूक लागली होती आणि बहुतेक हॉटेल्स बंद असल्याकारणाने आम्ही पुण्याचे प्रसिद्ध जोशी वडेवाले येथे नाश्ता करण्याचे ठरवले. पोट भरून नाश्ता झाल्यावर आम्ही येथील गरमागरम चहा घेतला आणि चहा घेतल्यानंतर आमचा सारा थकवाच दूर झाला. काही क्षणातच आम्ही डॅडू आणि दादाच्या घरी पोचलो आणि आम्ही ते गिफ्ट गपचूप जाऊन घरात ठेवले. चिंटूने आणलेले गिफ्ट पाहून दादाला खूपच आनंद झाला. दादा आणि डॅडूला गावठी कोंबडी आवडत असल्याने चिंटूने दादासाठी हे गिफ्ट आणले होते. रात्री दोन्ही कोंबड्या फस्त करून चिंटू आणि दादा खाली गार्डनमध्ये मजा करायसाठी गेले. त्यांनी तिथे खूप सारी मजा केली. चिंटू आणि दादा दोघांनाही गार्डनमधून घरी जायचे नव्हते. शेवटी दोघांना खिचत घरी न्यावे लागले. अशाच व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. थँक्यू.